Students, good morning to all of you. In last few lectures, we have started a topic HTML from our CS1 paper. In this chapter, we have discussed about the lots of points. We have reviewed these points such as लास्ट लेक्चरमध्ये काही आपण HTML शी रिलेटेड पॉईंट स्टडी केले होते. आता आपल्या दिवाळी व्हॅकेशन्समुळं आपण परत एकदा काय करणार आहोत, जे काही आपण दिवाळी व्हॅकेशनच्या अगोदर पॉईंट स्टार्ट केले होते किंवा स्टडी केले होते त्याचा आपण एकदा काय करूया, रिकॅप बघूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं या HTML चॅप्टर जो आहे या HTML चॅप्टरमध्ये आपलं काय काय स्टडी करून झालेलं आहे. लेट्स स्टार्ट. फर्स्ट वी हॅव स्टडी द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द HTML. HTML काय आहे तर HTML हे एक हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे की जी वेबसाईट्स डिझाईन करण्यासाठी किंवा वेब पेज डेव्हलप करण्यासाठी याचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं तर HTML कशी आहे, नॉट केस सेन्सिटिव्ह. म्हणजे ज्याला तुम्ही HTMLचे टॅग लिहिता त्याला ते स्मॉल लेटर्समध्ये लिहिले तरी चालतात किंवा त्याच्यासाठी तुम्ही कॅपिटल्स लेटर्सचा सुद्धा काय करू शकता, यूज करू शकता. ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट HTML. त्याच्यातला महत्त्वाचा पॉईंट हा एक आहे की HTML फाईल ज्याला तुम्ही सेव्ह करता त्याला त्याच्यासाठी एक्सटेन्शन काय वापरलं जातं तर .html या एक्सटेन्शननं HTML फाईल्स ज्या आहेत त्या सेव्ह केल्या जातात. त्याच्यानंतर हा कोड जो आहे तो कोड रायटिंग करण्यासाठी आपण काय करतो तर नोटपॅडमध्ये कोड राईट करतो आणि तो रन करण्यासाठी काय केला जातं तर कोणत्याही एका वेब ब्राउझरचा यूज करून तुम्ही कोड रन करू शकता. ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट HTML. आफ्टर दॅट वी हॅव डिस्कस अबाउट द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HTML. इन ॲडव्हान्टेजेस ऑफ HTML वी सी it is easy to learn and easy to implement. It contains the powerful text formatting facilities. It is platform independent. It does not require any other software for programming. Programs are written in Notepad. No एक्सपेन्सिव्ह लायसन्स सॉफ्टवेअर और हार्डवेअर रिक्वायर. या पद्धतीचे आपण त्याचे काय पाहिले तर ॲडव्हान्टेजेस पाहिले. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं तर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HTML. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HTML काय काय आहेत तर ट्रू सेन्समध्ये ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे. याला ट्रू सेन्समध्ये का म्हटलं जातं कारण याचा यूज करून फक्त तुम्ही काय करू शकता तर वेबसाईट डिझाईन करू शकता. म्हणजे वेब पेज जे आहेत ते मोर अट्रॅक्टिव्ह कसं करायचं त्याच्याशी रिलेटेड जे आहेत टॅग्स ते ह्या HTML मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. पण ज्याला आपण युजरशी इंटरॅक्ट करतो त्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला ॲड करणं गरजेचं आहे पण त्या HTML मध्ये इन्क्लूड नाही आहेत. मग HTML सोबत तुम्हाला काय करावं लागतं तर एखादी क्लायंट साईड लँग्वेजचा तिथं यूज करावा लागतो. फॉर एक्झाम्पल जावास्क्रिप्ट असेल किंवा PHP असेल की जे HTML आणि त्याचा कोड तुम्ही काय करू शकता तर एकत्र मिक्स करू शकता. त्याच्यानंतर आपण काय स्टडी केलं तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML पेज. कोणतंही HTML पेज ज्याला तुम्ही राईट डाऊन करता त्याला त्याचं एक बेसिक स्ट्रक्चर ठरलेलं आहे. आपण C++ स्टडी केलं. C++ प्रोग्रामचं सुद्धा काय आहे एक बेसिक स्ट्रक्चर ठरलेलं आहे. म्हणजे कोणत्याही लँग्वेजमध्ये ज्याला तुम्ही प्रोग्राम राईट डाऊन करता त्याला त्या लँग्वेजचं काय असतं तर एक बेसिक स्ट्रक्चर ठरलेलं असतं आणि त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय करावं लागतं तर आपला कोड त्याच्यामध्ये ॲड करावा लागतो. हे आहे आपल्या HTML पेजचं बेसिक स्ट्रक्चर. HTML पेज जे आहे ते स्टार्ट कुठून केलं जातं तर त्याच्यासाठी हा HTML टॅग वापरला जातो. त्याच्यानंतर हेड टॅग एक वापरला जातो. हा हेड टॅग कसा आहे हो ऑप्शनल आहे. जर तुम्हाला तुमच्या वेब पेजमध्ये हेड टॅग वापरायचा नसेल तर तुम्ही तो काय करू शकता स्किप करू शकता आणि डायरेक्टली तुम्ही काय करू शकता तर बॉडी टॅग यूज करू शकता. जो काही कंटेंट तुम्ही वेब पेजमध्ये दाखवणार आहात तो सगळा कंटेंट काय केला जातो या बॉडी टॅगमध्ये राईट डाऊन केला जातो. किंवा HTMLचे जे बाकीचे सगळे टॅग आपण आत्तापर्यंत स्टडी केले त्याच्यामध्ये बोल्ड टॅग असेल, इटॅलिक टॅग असेल, हेडिंग टॅग असेल, कोणताही HTMLचा जो टॅग आहे तो कुठं प्लेस केला जातो तर हा बॉडी टॅग आहे. तर बॉडी टॅगच्या अंडरच HTMLचे सगळे टॅग काय केले जातात प्लेस केले जातात. आफ्टर दॅट
we have discussed about the some text formatting tags. आता टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स म्हणजे काय, तर जे काही आपण वेब पेजमध्ये कंटेंट राईट डाऊन करतो त्याला आपल्याला फॉर्मॅटिंग करता आलं पाहिजे. म्हणजेच काय, तर ते बोल्ड करता आलं पाहिजे, इटॅलिक करता आले पाहिजे, की जेणेकरून तो कंटेंट कसा दिसला पाहिजे, मोर अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण कोणकोणते टॅग स्टडी केले, तर बोल्ड टॅग एक पाहिला, त्याच्यानंतर नेक्स्ट इटॅलिक टॅग एक स्टडी केला, आफ्टर दॅट अंडरलाईन टॅग, त्याच्यानंतर सबस्क्रिप्ट टॅग, त्याच्यानंतर सुपरस्क्रिप्ट टॅग, आणि लास्ट आपण जो लास्ट लेक्चरमध्ये टॅग स्टडी केला होता तो होता हेडिंग टॅग, की जो कशासाठी वापरला जातो, हेडिंग डिस्प्ले करण्यासाठी. हा होता आत्तापर्यंतचा आपला रिव्ह्यू, की जो आपण लास्ट लेक्चरपर्यंत HTML टॉपिकमध्ये आपण काय काय शिकलो हे आत्ता आपण रिव्ह्यू पाहिलेला आहे. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट जे टॅग्स आहेत ते नेक्स्ट टॅग स्टडी करणार आहोत. आपण नेक्स्ट टॅग जो बघणार आहोत तो टॅग आहे पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ टॅगला काय म्हटलं जातं, तर पी टॅगनं पॅराग्राफ राईट डाऊन केला जातो. आता बऱ्याच वेळेला जर तुम्ही वेब पेज बघितलं, एखादं इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणारं जर वेब पेज असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला फिजिक्सशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन सर्च करायची असेल किंवा कोणत्याही सब्जेक्टशी रिलेटेड इन्फॉर्मेशन ज्याला तुम्ही स्टडी करता किंवा सर्च करता त्याला ते जे वेब पेज तुम्हाला दाखवलं जातं त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कशी राईट डाऊन केली जाते, तर पॅरेग्राफच्या स्वरूपामध्ये. किंवा आपलं टेक्स्टबुक जरी आपण बघितलं तरी त्या टेक्स्टबुकमध्ये ज्याला कंटेंट राईट डाऊन केला जातो त्याला तो कंटेंट कशा स्वरूपामध्ये असतो, तर तिथं पॅराग्राफ केलेले असतात. मग हे पॅराग्राफ कसे केले जातात, तर त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो टॅग कोणता आहे, पी टॅगनं तुम्ही काय करू शकता, पॅराग्राफ राईट डाऊन करू शकता. पी टॅग इज यूज टू क्रिएट अ पॅराग्राफ इन वेब पेज. इट हॅज वन ॲट्रिब्यूट अलाइन विच स्पेसिफाईज द अलाइनमेंट ऑफ पॅराग्राफ. आता पॅराग्राफ ज्याला तुम्ही राईट डाऊन करता त्याला तो पॅराग्राफ बाय डिफॉल्ट कुठून सुरू होतो, तर लेफ्ट हँड साईड. तुमचं जे पेज आहे त्या पेजची जी लेफ्ट साईड आहे त्या लेफ्ट साईडपासून तुम्ही काय करता, पॅराग्राफ राईट डाऊन करायला सुरुवात करता. किंवा नॉर्मली ज्याला आपण रायटिंग करतो त्याला तर रायटिंग कुठून स्टार्ट केलं जातं, तर लेफ्ट साईडकडून. इथं सुद्धा पॅराग्राफ ज्याला तुम्ही डिस्प्ले करणार आहात त्याला तो कुठं डिस्प्ले करायचा आहे पेजच्या, ते कोण स्पेसिफाय करतं, तर त्याचा अलाइन हा ॲट्रिब्यूट स्पेसिफाय करतं. मग अलाइनमेंट जी आहे ती 3 टाईपमध्ये दिलेली आहे. पहिलं आहे अलाइनमेंट, इट हॅज 3 व्हॅल्यू, लेफ्ट, राईट अँड सेंटर. ज्याला तुम्ही पॅराग्राफ डिस्प्ले करणार आहात त्याला तो वेब पेजच्या कुठं डिस्प्ले झाला पाहिजे, लेफ्टला डिस्प्ले झाला पाहिजे, राईटला डिस्प्ले झाला पाहिजे का मिडलला डिस्प्ले झाला पाहिजे. याच्यासाठी आपण काय स्पेसिफाय करणार आहोत, त्या पॅराग्राफची अलाइनमेंट स्पेसिफाय करणार आहोत. इथं ॲट्रिब्यूट म्हणजे काय बघा, आत्तापर्यंत आपण जे टॅग बघितले त्याच्यामध्ये ॲट्रिब्यूट हा वर्ड तुम्हाला आलेला नाही आहे. इथं ॲट्रिब्यूट म्हणजे काय असतात, तर ज्याला हे टॅग यूज केले जातात त्याला त्याची अधिक माहिती देणारा, म्हणजे त्याला आपण विशेषण असं म्हणतो किंवा त्याला गुणविशेषणसुद्धा म्हणू शकतो, की त्या टॅगचं अधिक माहिती देणारं जे आहे किंवा तो टॅग अजून तुम्हाला कसा मोर अट्रॅक्टिव्ह करता येईल त्याच्यासाठी त्याचे काय केले जातात, ॲट्रिब्यूट स्पेसिफाय केले जातात. बरेचसे टॅग आहेत की त्याला वेगवेगळे ॲट्रिब्यूट आहेत. आता इथून पुढे जे आपण टॅग स्टडी करणार आहोत त्या टॅगला काय केले जातात, स्पेसिफिक ॲट्रिब्यूट त्याला यूज केले जातात. मग पॅराग्राफ टॅग जो आहे त्याचा ॲट्रिब्यूट कोणता आहे, तर अलाइन, की जो काय स्पेसिफाय करतो की हा जो पॅराग्राफ आहे तो वेब पेजमध्ये कुठं डिस्प्ले झाला पाहिजे, लेफ्टला डिस्प्ले झाला पाहिजे, राईटला डिस्प्ले झाला पाहिजे की सेंटरला डिस्प्ले झाला पाहिजे. जी तुम्ही अलाइनमेंट तिथं द्याल ती अलाइनमेंटनुसार काय केला जातो, पॅराग्राफ त्या ठिकाणी डिस्प्ले केला जातो. आता ॲट्रिब्यूट्स यूज करणं हे ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते ॲट्रिब्यूट यूज करू शकता, अदरवाईज ॲट्रिब्यूट तुम्ही त्याचे काय करू शकता, स्किपही करू शकता. पण काही टॅग जे आहेत ते काही टॅगचे ॲट्रिब्यूट्स तुम्हाला कंपल्सरी काय करावे लागतात, वापरावे लागतात. मग इथं पॅराग्राफ जो आहे त्याचा ॲट्रिब्यूट जो आहे अलाइनमेंट तो तुम्ही ऑप्शनललाही ठेवू शकता. फक्त पी टॅग जरी वापरला तरी तुमचा काय होणार आहे, पॅराग्राफ हा प्लेस केला जाणार आहे. आता फॉर एक्झाम्पल दिले बघा, इथं मी पी टॅग वापरलेला आहे आणि इथं काय केलेलं आहे, एक पॅराग्राफ राईट डाऊन केलेला आहे. आता ज्याला मी
वेब पेज रन करेल त्याला इथं मी फक्त P वापरलेला आहे. इथं अलाइनमेंट स्पेसिफाय केली आहे का हो? नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही त्याचा अलाइनमेंट स्पेसिफाय करत नाही त्यावेळेला तो पॅराग्राफ कुठं प्लेस केला जातो तर वेब पेजचं जे लेफ्ट साईड आहे त्या वेब पेजच्या लेफ्ट साईडला काय केला जातो तो पॅराग्राफ प्लेस केला जातो. नेक्स्ट इन्सर्ट इमेज. आता हा जरा थोडासा इंटरेस्टिंग टॅग आहे. इन्सर्टिंग इमेज म्हणजे काय हो तर तुम्ही तुमच्या वेब पेजमध्ये काय करू शकता तर एखादी इमेज ॲड करू शकता. आता आपण बरेचसे वेब पेजेस बघतो त्याच्यामध्ये काही डायग्राम्स ॲड केलेले असतात, काही इमेजेस ॲड केलेले असतात, काही फोटो गॅलरीज असतात, काही व्हिडिओ क्लिप असतात, काही ऑडिओ क्लिप असतात. हे सगळं आपल्याला काय करता येतं वेब पेजमध्ये ॲड करता येऊ शकतं. मग त्याच्यासाठी त्याचे स्पेसिफिक टॅग आहेत. मग ज्या वेळेला वेब पेजमध्ये तुम्हाला एखादी इमेज ॲड करायची आहे किंवा एखादा तुमचा फोटो टाकायचा आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं फिजिक्सशी रिलेटेड वेब पेज डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी डायग्राम तिथं ॲड करायची आहे. मग त्या डायग्रामची पहिल्यांदा काय पाहिजे तुमच्याकडे फोटोकॉपी अवेलेबल पाहिजे. त्याला तुम्ही काय करू शकणार आहे ती डायग्राम त्या वेब पेजमध्ये इन्सर्ट करू शकणार आहे. किंवा एखादं बायोलॉजीचं वेब पेज असेल मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅन्ट्सचं एखादी इमेज इन्सर्ट करायची असेल किंवा एखादी ॲनिमलशी रिलेटेड इमेज इन्सर्ट करायची असेल त्याला काय केला जातो हा इमेज टॅग जो आहे तो यूज केला जातो. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे IMG म्हणजे तिथं काय केली जाते तुमची इमेज इन्सर्ट केली जाते. इमेज टॅग इज टू यूज टू इन्सर्ट अ इमेज इन वेब पेज. इट हॅज फॉलोविंग ॲट्रिब्यूट. आता ज्याला तुम्ही इमेज इन्सर्ट करता त्याला त्याचे ॲट्रिब्यूट्स मस्ट इम्पॉर्टंट आहेत. का? कारण नुसतं इमेज म्हटलं की इमेज इन्सर्ट होणार नाही आहे. तिथं तुम्हाला कोणती इमेज इन्सर्ट करायची आहे हे स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? नुसतं मी म्हटलं की पॅराग्राफ लिहा, ओके पॅराग्राफ प्लेस केला जाईल बाय डिफॉल्ट लेफ्ट साईडला किंवा बोल्ड म्हटलं की बोल्ड केलं जाईल. पण मला इमेज इन्सर्ट करायची आहे, फोटो इन्सर्ट करायचा आहे. मग ती कोणती इमेज इन्सर्ट करायची आहे ते मला तिथं सांगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्याचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत की जे महत्त्वाचे ॲट्रिब्यूट्स आहेत. पहिला ॲट्रिब्यूट जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट आहे तो आहे SRC. बाकीचे तुम्ही कोणतेही ॲट्रिब्यूट्स यूज केले नाहीत तरी चालतील पण हा SRC जो ॲट्रिब्यूट आहे तो तुम्हाला कंपल्सरी ह्या इमेज टॅगसोबत वापरावा लागणार आहे. SRC म्हणजे काय बघा URL. इट इज यूज टू स्पेसिफाय पाथ ऑफ इमेज. आता आपल्याला जी इमेज तिथे इन्सर्ट करायची आहे त्या इमेजचा पाथ इथं तुम्हाला काय करावा लागतो स्पेसिफाय करावा लागतो. इमेजचा पाथ स्पेसिफाय करणं म्हणजे काय करणं तर ती इमेज ऑलरेडी तुमच्याकडे अवेलेबल असली पाहिजे तरच तुम्ही काय करणार आहे ती इमेज वेब पेजमध्ये दाखवू शकता. फॉर एक्झाम्पल सांगते की ज्याला तुम्ही व्हॉट्सअपवरती एखाद्याला गुड मॉर्निंगची इमेज सेंड करता त्याला ती इमेज ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये जर सेव्ह असेल तरच ती तुम्ही काय करू शकणार आहे फॉरवर्ड करू शकणार आहे. जर माझ्याकडे इमेजच अवेलेबल नसेल तर मी नेक्स्ट पर्सन जो आहे किंवा माझ्या पुढच्या पर्सनला मी इमेज कशी सेंड करणार. मग त्याच्यासाठी इथंसुद्धा काय असावं लागतं तर जी इमेज तुम्ही तुमच्या वेब पेजमध्ये इन्सर्ट करणार आहात ती वेब पेजची इमेज पहिल्यांदा काय असली पाहिजे तुमच्या कम्प्युटरवरती सेव्ह असली पाहिजे आणि त्याचं जे लोकेशन आहे ते लोकेशन म्हणजे काय असतो त्याचा पाथ असतो त्यालाच काय म्हटलेलं आहे इथं सोर्स म्हटलेलं आहे की जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही सोर्सच स्पेसिफाय करत नसाल तर तुमची इमेज तिथं प्लेस केली जाणार नाही आहे. बाकीचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते तुम्ही वापरले नाही तरी चालतील पण याच्यातला सोर्स जो ॲट्रिब्यूट आहे तो तुम्हाला मस्ट यूज करणं आहे. त्याच्यानंतर सेकंड ॲट्रिब्यूट आहे हाईट आणि विड्थ. आता हाईट आणि विड्थला तुम्हाला काय द्यावं लागतं तर व्हॅल्यूज द्याव्या लागतात. स्पेसिफाईज हाईट ऑफ इमेज इन पिक्सेल अँड स्पेसिफाईज विड्थ ऑफ इमेज इन पिक्सेल. आता ही हाईट आणि विड्थ कशासाठी इम्पॉर्टंट आहे बघा. आता बाय डिफॉल्ट एखादी इमेजची साईज खूप मोठी असू शकते पण तुम्हाला ज्याला तुम्ही ती वेब पेजमध्ये दाखवणार आहात त्याच्यासाठी जर तुम्हाला छोटासाच एरिया लोकेट केला असेल तर त्या छोट्या एरियामध्ये तुम्हाला काय करावी लागणार आहे ती इमेज बसवावी लागणार आहे. म्हणजे थोडक्यात ज्या पद्धतीने आपण फोटो क्रॉप करतो बरोबर आहे. क्रॉप हे तुम्हाला माहीत असेल की व्हॉट्सअपवरती ज्याला तुम्ही एखाद्याला फोटो सेंड करता त्याला तर त्या फोटोची साईज तुम्हाला जर कमी करायची असेल तर तुम्ही काय करता तो फोटो क्रॉप करता. इथं सुद्धा आपल्याला काय करता येते तर इमेज क्रॉप करता येते. म्हणजे बाय डिफॉल्ट माझ्या इमेजची साईज खूप मोठी आहे आणि वेब पेजमध्ये मला तेवढी साईज दाखवायची नाही आहे त्याचा छोटा
फोटोकॉपी मला तिथं प्लेस करायची आहे, मग त्याला काय केले जातात तर हाईट आणि विड्थ वापरली जातात, की तुम्ही जेवढी हाईट आणि विड्थ स्पेसिफाय कराल तेवढे ती इमेज काय केली जाते, क्रॉप केली जाते आणि ती त्या साईजमध्ये काय केली जाते, अवेलेबल करून दिली जाते. इथं क्रॉप हा वर्ड मी कशासाठी यूज केला आहे तर ज्याला आपण व्हॉट्सअपमध्ये क्रॉप यूज करतो त्याला त्यातला बराचसा कंटेंट हा रिमूव्ह केला जातो, पण इथं हाईट आणि विड्थनं कंटेंट रिमूव्ह केला जात नाही तुमच्या इमेजचा, फक्त त्याची इमेजची साईज काय केली जाते तर कमी केली जाते, पोर्शन इमेजमधला कोणताही काढून टाकला जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अल्टरनेट. आता अल्टरनेटला काय स्पेसिफाय केलं जातं तर इट स्पेसिफाईज अल्टरनेट टेक्स्ट फॉर इमेज, म्हणजे ज्याला तुम्ही एखादं इमेज डिस्प्ले करता आणि बाय डिफॉल्ट त्याचा जो सोर्स आहे किंवा तुम्ही स्पेसिफाय केलेला जो पाथ असेल तो पाथ जर करेक्ट पाथ नसेल तर तिथं तुम्ही एखादा मेसेज काय करू शकता, प्लेस करू शकता. बऱ्याच वेळेला तुम्ही इंटरनेटवरती ज्याला ब्राउझिंग करता त्याला काही इमेजेस ओपन होत नाहीत, मग ज्या इमेजेस ओपन होत नाहीत त्या ठिकाणी त्या इमेजचं नेम जे आहे ते नेम तिथं तुम्हाला दाखवलं जातं, की जेणेकरून तुमच्या लक्षात येतं की या ठिकाणी ही इमेज अवेलेबल आत्ता तरी नाही आहे किंवा इथं जी इमेज प्लेस केली जाणार आहे ती कशाशी रिलेटेड असेल, त्याला काय म्हटलं जातं, अल्टरनेट टेक्स्ट. अजून एक याच्याशी इम्पॉर्टंट, इमेज टॅग इज अ एम्प्टी टॅग. आता इमेज टॅगला एम्प्टी टॅग का म्हटलं जातं बघा, आता बरेचसे टॅग आत्तापर्यंत आपण पाहिले की ओपनिंग टॅग असेल तर त्याला क्लोजिंग टॅग आहेच, म्हणजे बोल्ड टॅग ज्याला वापरतो त्याला ओपनिंग बी जर असेल तर त्याला तुम्ही बी टॅग क्लोज करणं हे गरजेचं आहे, पण इमेज टॅग ज्याला वापरता त्याला तो क्लोज नाही केला तरी चालतो, तो ॲटोमॅटिकली काय केला जातो, क्लोज केला जातो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, एम्प्टी टॅग. याच्यावरती तुम्हाला मोस्टली MCQमध्ये विचारलं जातं की कोणते टॅग्स जे आहेत ते एम्प्टी टॅग आहेत. मग आपल्याकडे 2 टॅग्स जे आहेत ते एम्प्टी टॅग आहेत. त्यातला पहिला टॅग जो आहे तो आहे इमेज टॅग, तो एक एम्प्टी टॅग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट HR टॅग, होरिझॉन्टल रूल, तो टॅगसुद्धा एम्प्टी टॅग आहे. आणि LI टॅग की जो लिस्ट तयार करण्यासाठी वापरला जातो तो टॅगसुद्धा कसा आहे, एम्प्टी टॅग आहे. हे 3 टॅग ॲज अ एम्प्टी टॅग म्हणून काय केले जातात, यूज केले जातात. लक्षात आलं, एम्प्टी टॅग म्हणजे काय तर ज्याला आपण टॅग क्लोज करतो हे मस्ट आहे काही टॅगसाठी, पण ज्याला तुम्ही इमेज टॅग लिहिता त्याला तो क्लोज नाही केला तरी काय होतं, चालतं. आता त्याचा आपण एक्झाम्पल बघूया. हे जे 2 टॅग आपण बघितले त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल बघूया. पहिल्यांदा आपण बघूया पॅराग्राफ टॅग. आपण यूज करणार आहोत पॅराग्राफ टॅग. आता मी इथं एक पॅराग्राफ राईट डाऊन करते. पॅराग्राफ मी सिंगल लाईनचा लिहिते. पॅराग्राफ सिंगल लाईनचा लिहिण्यामागचं रिझन माझं काय आहे तर आपण जो अलाइनमेंट ॲट्रिब्यूट स्पेसिफाय करणार आहोत तो अलाइनमेंट ॲट्रिब्यूट आपल्याला कधी दिसणार आहे तर तुमचा पॅराग्राफ ज्या वेळेला छोटा असेल त्याच वेळेला तुम्हाला ते क्लिअरली दिसणार आहे की तुमचा पॅराग्राफ लेफ्टला प्लेस केला जातो आहे, सेंटरला प्लेस केला जातो आहे की राईटला प्लेस केला जातो आहे. बरोबर आहे. आता मी पॅराग्राफ टॅग लिहिते. आता मी एक सिंगल लाईनचा हा पॅराग्राफ लिहिलेला आहे. आता मी इथं याचा कोणताही ॲट्रिब्यूट यूज केलेला नाही आहे. बघा केअरफुली सगळ्यांनी बघा, मी फक्त काय केलेलं आहे तर पॅराग्राफ टॅग जो आहे तो पॅराग्राफ टॅग इथं यूज केलेला आहे. इथं कोणताही त्याचा ॲट्रिब्यूट जो आपण पाहिली की अलाइनमेंट हा त्याचा एक ॲट्रिब्यूट आहे की जो मी इथं यूज केलेला नाही आहे. आता बाय डिफॉल्ट ज्यावेळेला आपण कोणताच ॲट्रिब्यूट यूज करत नाही किंवा कोणतीच अलाइनमेंट सांगत नाही त्याला काय केलं जातं ते आपण आता इकडे बघूया. वेबपेज माझं राईट डाऊन करून झालेलं आहे. आता मी वेबपेज काय करते, सेव्ह करते.
सेव, इथं फाईलमध्ये सेव. आपण डेस्कटॉपवरती CS नावाचा फोल्डर डिझाईन केलेला आहे. इथं मी डेस्कटॉप चूज करते आणि इथून CS जो माझा फोल्डर आहे तो CS फोल्डरवरती डबल क्लिक करते. तुमचा फोल्डर ओपन करून दिला जाईल. आत्तापर्यंत जे आपण टॅग स्टडी केले त्या टॅगचे वेब पेजेस इथे तुम्हाला दाखवले जात आहेत. आत्ता जो आपण टॅग यूज करणार आहोत तो कोणता आहे, पॅराग्राफ टॅग. आपण इथं फाईल नेमला देऊया ptag.html नावानं आपण काय करूया, हे वेब पेज सेव्ह करूया. ओके, तुमचं वेब पेज सेव्ह झालेलं आहे. विंडो मिनिमाइज करूया. त्याच्यानंतर आपण काय करूया तर आपला हा जो फोल्डर आहे CS नावाचा त्याच्यावरती डबल क्लिक करून तुमचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम्स इथं ओपन करून दिले जातील. त्याच्यानंतर आपण कोणता आता प्रोग्राम केला तर ptagचा केला. याच्यावरती मी डबल क्लिक करते. या पद्धतीनं तुम्हाला काय केली जाईल, विंडो ओपन करून दिली जाईल. आता इथं पॅराग्राफ बघा बाय डिफॉल्ट कुठं प्लेस केलेला आहे तर लेफ्ट हँड साईडपासून पॅराग्राफ राईटला सुरुवात केलेली आहे. पहिलं मी सेंटेन्स लिहिलेलं होतं पॅराग्राफ टॅग आणि त्याच्यानंतर हा पॅराग्राफ काय करण्यात आला, स्टार्ट करण्यात आला. आता इथं आपण काय बघूया तर त्याचा अलाइनमेंट जो ॲट्रिब्यूट आहे तो अलाइनमेंट ॲट्रिब्यूट यूज करून बघूया. बाय डिफॉल्ट पॅराग्राफ जो आहे तो लेफ्ट साईडला आहे. इथं मी P आणि त्याच्यानंतर अलाइन म्हणते. अलाइन इज इक्वल टू राईट. आता पॅराग्राफ तुम्ही केअरफुली बघा, पॅराग्राफ हा कुठं प्लेस केला जातोय. लक्षात आलं, पॅराग्राफ राईट डाऊन करायला सुरुवात कुठं झाली तर राईट साईड जी आहे त्या राईट साईडपासून तुमचा पॅराग्राफ राईट डाऊन करायला सुरुवात झाली. आता आपण अजून दुसरा अलाइनमेंट बघूया की सेंटर. सगळ्यांना व्यवस्थित जे काही आउटपुट आहे ते आउटपुट व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता मी इथं अलाइनमेंट जी आहे ती अलाइनमेंट स्पेसिफाय करते सेंटर. ओके, आता पॅराग्राफ बघा तुमचा कुठं प्लेस केला जाईल. पॅराग्राफ कुठं आला, सेंट्रल आला. इथं मी सिंगल लाईनचा पॅराग्राफ का यूज केला कारण तुम्हाला आउटपुट जे आहे ते आउटपुट व्यवस्थित ऑब्झर्व करता यावं त्याच्यासाठी मी सिंगल लाईनचा पॅराग्राफ यूज केला. ज्याला तुम्ही मल्टी लाईनचा पॅराग्राफ यूज कराल त्याला मे बी हे आउटपुट जे आहे ते तुम्हाला तिथं क्लिअरिफिकेशन होणार नाही की खरंच हे आउटपुट जे आहे ते लेफ्ट हँड साईडला दिसतंय, राईटला दिसतंय की सेंटरला दिसते. कारण ज्याला पॅराग्राफची लेंथ वाढणार आहे त्याला तिथं जस्टिफिकेशन केलं जाणार आहे लेफ्ट, सेंटर आणि राईट, पण ते आपल्याला ऑब्झर्व करताना तेवढं क्लिअरिटी त्याच्यामध्ये येणार नाही आहे. त्यासाठी मी इथं काय केलं तर सिंगल लाईनचा जो पॅराग्राफ आहे तो सिंगल लाईनचा पॅराग्राफ यूज करून काय केला, आपला अलाइनमेंट ॲट्रिब्यूट आहे तो पाहिला. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत इमेज टॅग. मी न्यू फाईल घेते. आता इमेज टॅग लिहित असताना त्याचा टॅग काय आहे, IMG आणि त्याच्यानंतर सगळ्यात त्याचा महत्त्वाचा ॲट्रिब्यूट कोणता आहे हो, SRC. आता SRC लिहिल्यानंतर काय करायचं बघा, डबल कोट जे आहेत या डबल कोटमध्ये त्याचा पाथ लिहायचा आहे. आता हा पाथ कसा फाइंड आउट करायचा हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला पाथ जो आहे तो कीबोर्डच्या साहाय्याने पाथ लिहायचा नाही आहे. का लिहायचा नाही आहे, का तर ज्याला तुम्ही कीबोर्डचा यूज करून पाथ लिहिता त्याला तिथं काही ठिकाणी कोलन्स असतात, काही ठिकाणी स्लॅश असतात. मग त्या स्लॅशचा सिक्वेन्स जरी चुकला तरी तुमचा पूर्ण पाथ काय होऊ शकतो, तुमचा रॉंग येऊ शकतो. त्याच्यासाठी आपण पाथ काय करणार आहोत तर कॉपी पेस्ट करणार आहोत. त्याच्यासाठी तो पाथ कसा फाइंड आउट करायचा, तो पाथ पहिल्यांदा बघा मी सांगते. हे विंडो मिनिमाइज करूया आपण. आता बाय डिफॉल्ट ज्याला कम्प्युटर्स तुम्ही ओपन करता त्याला कम्प्युटर्समध्ये काही फोल्डर्स असतात. फॉर एक्झाम्पल असेल पिक्चर्स नावाचा फोल्डर असेल की त्याच्यामध्ये पिक्चर्स सेव्ह केले जातात. व्हिडिओज नावाचा फोल्डर असेल की ज्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट सॅम्पल ऑडिओ फाईल्स आणि व्हिडिओ फाईल्स सेव्ह केले जातात. आता मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर पहिल्यांदा आपला जो माय कम्प्युटर आहे तो माय कम्प्युटर ओपन करणार आहोत. बाय डिफॉल्ट तुमचे जे सगळे इमेजेस असतील म्हणजे जे काही कम्प्युटरला सॅम्पल पिक्चर्स असतात ते कशामध्ये सेव्ह असतात तर ह्या पिक्चर्स नावाच्या फोल्डरमध्ये. मग आपण हा पिक्चर नावाचा जो फोल्डर आहे तो ओपन करणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सॅम्पल पिक्चर्स आहेत
हे सॅम्पल पिक्चर्स आपण ओपन करणार आहोत आणि हे जे पिक्चर्स आहेत या पिक्चर्सपैकी तुम्ही कोणतंही एक पिक्चर किंवा ॲज अ इमेज म्हणून तुम्ही काय करू शकता, वेब पेजमध्ये इन्सर्ट करू शकता किंवा तुम्हाला तुमची एखादी इमेज इथे इन्सर्ट करायची असेल तरीही चालू शकतं. तुम्ही तुमची एखादी इमेज कम्प्युटरमध्ये कुठेही सेव्ह जरी असेल तरीसुद्धा तुम्ही ती काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. पण ती कशी सिलेक्ट करायची त्याची प्रोसिजर बघा. जी इमेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे या पद्धतीनं तुमच्याकडे इमेजेस अवेलेबल आहेत. यातली कोणती जी इमेज तुम्हाला ॲज अ वेब पेजमध्ये इन्सर्ट करायची असेल तर त्या इमेजवरती काय करायचं आहे तर राईट क्लिक. आता मला ही जी इमेज आहे ही इमेज माझ्या वेब पेजमध्ये इन्सर्ट करायची आहे. मी या इमेजवरती काय केलं तर राईट क्लिक केलं. एक मिनिट. इमेजवरती राईट क्लिक करा. इमेजवरती राईट क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये सब ऑप्शन्स इथं तुम्हाला दाखवले जात आहेत. आता सब ऑप्शन्समधून तुम्हाला काय चूज करायचं आहे तर लास्टचा जो ऑप्शन आहे प्रॉपर्टीज याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. प्रॉपर्टीजवरती क्लिक केल्यानंतर त्या इमेजशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन या पद्धतीनं तिथं डिस्प्ले केली जाते. याच्यामध्ये लोकेशन हा एक ऑप्शन आहे. इथं बघा केअरफुली. लोकेशन काय सांगतं तर तुमची जी इमेज आहे ती कम्प्युटरमध्ये कुठं सेव्ह आहे. आता ही जी मी इमेज ओपन केलेली आहे ही इमेज कुठं सेव्ह आहे बघा. C:वरती युजर्स नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये पब्लिक नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्या अंडर पिक्चर्स नावाचा फोल्डर येतो. त्याच्यामध्ये पण परत काय आहे, सॅम्पल पिक्चर नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये माझी इमेज सेव्ह आहे. आता हे आपल्याला कीबोर्डच्या आधाराने लिहिता येऊ शकतं का किंवा टाईप करता येतं का, नाही टाईप करणार, कारण याच्यामध्ये काही ठिकाणी कॅपिटल्स लेटर्स आहेत, काही ठिकाणी स्मॉल लेटर्स आहेत, ह्या स्लॅश यूज केलेल्या आहेत. मग ते चुकू नये म्हणून काय करायचं आहे, हा पाथ आपण आहे असा काय करणार आहोत, कॉपी करणार आहोत. मग याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर माऊसचं राईट बटन प्रेस करायचं आहे आणि इथं कॉपी ऑप्शन येतो, हा कॉपी ऑप्शन यूज करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपण जे SRC लिहिलेलं आहे त्या ठिकाणी येऊन फक्त काय करायचं आहे, पेस्ट करायचं आहे. अजूनसुद्धा आपला कंप्लीट पाथ आलेला नाही आहे. इथं फक्त काय आलेले आहेत, फोल्डर्सचे नेम. ॲक्च्युली इमेजचं नेम अजून इथं आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर काय करायचे आहे, अजून एक स्लॅश यूज करायचे आहे. आता स्लॅश देताना केअरफुली बघायचं की ह्या अगोदरच्या ज्या पद्धतीच्या स्लॅश दिलेल्या आहेत त्याच पद्धतीची अजून एक स्लॅश इन्सर्ट करायची आणि त्याच्यानंतर तुमचं काय आलं पाहिजे तर त्या ॲक्च्युली इमेजचा जो पाथ आहे तो ॲक्च्युअली इमेजचा पाथ आपल्याला इथं राईट डाऊन करायचा आहे. आपण इमेजचा हा लोकेशन घेतलेला आहे. लोकेशन नंतर ॲक्च्युली त्याचं जे नेम आहे ते नेम आपल्या तुमच्या की इमेजचा जो पाथ आहे तो आपण कोणत्या पद्धतीनं कॉपी पेस्ट केलेला आहे. इथे इमेजचा SRC जो ॲट्रिब्यूट आहे तो महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर त्या इमेजचा जो पाथ आहे तो पाथ प्रॉपर्टीजमधून इमेजचं कॉपी पेस्ट करून इथं आपण तो यूज केलेला आहे. आता हे वेब पेज जे आहे ते मी सेव्ह करते आणि वेब पेज रन करून बघूया. आता रन करत असताना आपण फाईल कशाने सेव्ह केलेली आहे तर इमेज टॅग नावाची आपली फाईल आहे. मी त्याच्यावरती डबल क्लिक करते. तुम्हाला काय करून दिली जाईल, इमेज ओपन करून दिली जाईल. आता जर ही इमेज तुम्ही पाहिली तर ह्या इमेजची साईज बघा खूप मोठी आहे. आता मला जर वेब पेजमध्ये ही इमेज इन्सर्ट करायची असेल आणि मी एवढ्या साईजची लार्ज साईजची जर इमेज मी माझ्या वेब पेजमध्ये इन्सर्ट केली तर बाकीचा कंटेंट मी कुठं राईट डाऊन करणार, हा तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर याची साईज काय करू शकतो, क्रॉप करू शकतो किंवा साईज छोटी करू शकतो. मग त्याच्यासाठी आपण ॲट्रिब्यूट्स कुठला पाहिला तर हाईट आणि विड्थ. आता मी इथं काय करते तर त्याची हाईट आणि विड्थ जी आहे ती हाईट आणि विड्थ कमी करते. हा SRC ॲट्रिब्यूट ज्याला कंप्लीट होईल त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, हाईट आणि विड्थ त्याची स्पेसिफाय करणार आहोत. इथं SRC ॲट्रिब्यूट हा कंप्लीट होते. इथं आपण एंटर प्रेस करूया आणि त्याच्यानंतर काय करूया तर हाईटमध्ये तुम्ही पिक्सेलमध्ये हाईट सांगू शकता. मग इथं तुम्ही कोणतीही व्हॅल्यू प्लेस करू शकता. इथं मी हाईट सांगते 300, एवढी माझी इमेजची हाईट केली जाईल आणि विड्थ इज इक्वल टू 300. इथं तुम्ही कोणतेही साईज स्पेसिफाय करू शकता. त्या पद्धतीनं तुमची इमेज काय केली जाईल, शॉर्ट केली जाईल. आता हीच इमेजची साईज बघा इथं शॉर्ट केली. याच्यापेक्षाही तुम्हाला इमेजची साईज जर कमी हवी असेल तर आपण इथं हाईट आणि विड्थ काय देऊ शकतो 200 किंवा 100 आपण देऊया आणि विड्थ जी आहे ती
ती विड्थसुद्धा 100 प्लेस करूया. आता इमेजची साईज बघा कशी केली जाईल. लक्षात आलं. या पद्धतीने इमेज क्रॉप केली काही तर नाही आहे, इमेज आहे तेवढीच तुम्हाला काय करण्यात आलेली आहे, डिस्प्ले करण्यात आलेली आहे. फक्त तिची साईज काय करण्यात आलेली आहे, जी लार्ज साईजमध्ये इमेज होती ती साईज कशी केलेली आहे, स्मॉल साईजमध्ये. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो, तर पॅराग्राफ टॅग जो आहे तो एक शिकलो आणि मोस्ट इंटरेस्टिंग जो इमेज टॅग आहे की ज्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या वेब पेजमध्ये इमेज इन्सर्ट करू शकता. हे जे 2 टॅग आहेत ते आजच्या लेक्चरला आपण स्टडी केलं. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट अजून जे काही टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स असतील ते आपण टुमारो लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.